की तुला काय करायचं. मी बोललो सर मला एवढी सगळी लोक जॉबसाठी खेळतात तर मी पण जॉबसाठी खेळलं पाहिजे. कारण तेव्हा पण माझ्याकडे काय नव्हतं ना, सॅलरी होती कुठली ना काय. पण मला सरांनी एक शब्द दिलेला की तुझ्यात मला असं दिसतंय की तू भारतासाठी काहीतरी वेगळं करू शकतो. तर मला तरी वाटतं की रेल्वेत जाऊन मला असं वाटतं की तू रेल्वेत जाऊन तुझ्या नावाचं मेडल दुसऱ्याच्या नावं करण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राच्या नावात तू गोल्ड मेडल करशील. म्हणून ती महाराष्ट्रातच खेळ आणि इथंच राहा. एक दिवस नक्की हा महाराष्ट्रच तुला मोठ्या जॉबने म्हणजे स्वतः मोठा जॉब देईल महाराष्ट्र. आणि आज माझ्यासाठी तो दिवस आला. तर सॉरी मी तेव्हा तुमच्याबरोबर आलो नाही, पण मला महाराष्ट्रासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. मी सर्व नवीन खेळाडूंना एवढंच सांगू इच्छितो, ह्या जगात अशक्य असं काहीच नाही आहे. बघा माझे प्रत्येक इंटरव्ह्यूत तुम्हाला मी प्रत्येक इंटरव्ह्यूत सांगितलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने की मी कसा प्रवास केला आहे, माझा प्रवास कशा पद्धतीने झाला आहे. पण आज तुमची सुरुवात इथनं होते. तर लक्षात ठेवा, तुम्ही ह्या सुरुवातीचा एक माइंडसेट बनवा. इथून आपल्याला सुरुवात करायचं आहे. किती कालांतराने आपल्याला यश भेटेल हे सांगू शकत नाही, पण आपल्या परिश्रमाला थोडा पेशन्स द्यायला लागतो. तुमच्या परिश्रमाचा दिवस हा एक दिवसात नाही, पण एक दिवस नक्की. पण त्या परिश्रमासाठी तुम्ही तुमचं माइंडसेट तेवढं स्ट्रॉंग बनवा आणि तुमचं हार्डवर्क करत राहा. एक दिवस वरचा नक्की तुमचा आणेल आणि तो दिवस तुमच्या लाईफमधला मला तरी वाटतं वेगळा ठरेल. तर तो मेहनत करत राहा आणि कीप गोईंग. थँक्यू इथं मला बोलावल्याबद्दल. थँक्यू सर.